सावली वहिनीने सारंग दादाला एकत्र आणायचं कसं? अहो हे पहा तुम्ही, साऊ आणि जावई बापू एकत्र येतील नाही येतील ते इट्टलच बघून गेल. परत त्याच्या पारी उगा आपल्या घरी आलेल्या पाहुण्याची आबाळ नको नाही का? त्यांचं कसं सगळं व्यवस्थितच व्हायला पाहिजे का हो? भाई काकू तुमचं बरोबर आहे, पण ऐश्वर्या वहिनीला सांभाळणं अवघड आहे. घरी ती सतत तक्रारी करत असते आणि इकडे तर तिला कुठलंच बंधन नसेल. मला एक कळत नाही, ऐश्वर्या वहिनी ते आली कशी? आली तर असू दे, शेवटी काय साऊच्या सासरची माणसं आहे ती, त्यांचा पाहुणचार करणं हे आमचं कामच आहे. सगदेवा, हा त्यासने काय बी कमी पडू देऊ नकस. होय, त्याची समधी सोय त्यांच्या मनासारखी होईल याची काळजी घे. होय होय, आपलं जगणं काय रोजच आहे. त्यांची आबाळ व्हायला नका, खरं आहे. त्या आपल्याशी कशा बी वागू द्या, हा पण आपला चांगुलपणा नको सोडूया. सोमराव, हे बघा, तुम्हासनी माहीतच आहे त्यासनी काय पाहिजे काय न गते. जरा कुठं काय कमी वाटलं ना, बिनघोर सांगा. बाकी इट्टल आहेच, तू समज व्यवस्थित करून घेईल बघा. ऐश्वर्या मॅडम तुम्ही इथे या. इथे तुम्ही पाय धुवू शकता. तुला वाटतं ह्या घाणीला मी हात लावणार आहे? मूर्ख, मी नाही हात लावणार याला. ऐश्वर्या अगं वहिनी प्लीज, तुला वाटतं ना मी शांत राहावं आणि चिडचिड करू नये, तर प्लीज ह्यामध्ये बोलू नकोस. मी याला हात नाही लावणार आहे. मी करते. हा, मग लवकर कर. नीट टाक. अजून टाक. किती घाण आहे ती. बस सोड. तू ना हेच काम डिझर्व करतेस. आणि हे घर आहे तुमचं, हे इकडे राहणार होत आपण. खोली थोड़ी छोटी है पण छान है ना? नाही ग वहिनी, कुठे छोटी आहे, छान आहे खोली. एवढी झोपायला जागा लागते तेवढी आहेच. उलट ना इथे आल्यानंतर खूप शांत असं वाटतं. शांतता आहे या गावात, कोणाचा गोंधळ नाही, आवाज नाही, मानसिक समाधान आहे. का माहिती नाही वहिनी, पण इथे घरी असताना सुद्धा मी काम करायचोच, पण त्या कामाचा सतत असं स्ट्रेस असायचा ग. इथे आल्यानंतर पण मी काम करतोच आहे, फोनवर माझी कामं चालूच आहेत, पण स्ट्रेस नाही आहे. असं निसर्गाशी जोडला गेलं नाही. खूप शांत वाटतंय मला. इथे आल्यापासून टेन्शन थोडं कमी झालंय का तुझं? हा, बऱ्याच प्रश्नांची उत्तरं पण मिळाली आहेत. मुळात माझ्या आयुष्यात शांतता आली. सारंग, सावलीबद्दल काय विचार आहे? सारंग सर, जेवणाची तयारी झाली आहे. हा, चल. वहिनी तुम्ही चला ना, बसला. इथे सगळं व्यवस्थित सुरू आहे. हो वहिनी, इथे सगळं छान सुरू आहे. तसं नाही ग, मला असं वाटतंय तू ना नकळतपणे सारंगचं मन जिंकलंयस. तसं तुम्हाला वाटतंय वहिनी?
सारंग सरांचं मन जिंकणं इतकं सोपं नाहीये. खरं तर आमच्यात गोष्टी सामान्य आणि सरळ साध्या नाहीच आहेत. किचकट आहे सगळं. आताही अभिषेकाहून आल्यावर त्यांनी नकळतपणे माझ्यात आणि त्यांच्यात अंतर असल्याचं सांगितलंय. हो का? पण एक सांगू, इथे आल्यापासून ना मला सारंगमध्ये खूप बदल जाणवतो. आणि मला खात्री आहे तो लवकरच तुझ्याबद्दल पण पॉझिटिव्ह विचार नक्की करेल. सावली चल, मी तुझी मदत करते. थांबा. मी तुमच्यासाठी खुर्ची मागवते. अगं नको, राहू दे, मी तुला मदत करते. पटपट नको. मी करते. मी खुर्ची मागवते. अगं नको, राहू दे, मी इथे बसते. बरं. सावली, सारंग इथे आला ते खूप बरं झालं ना. इथे येऊन सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहतोय बघून ना मला खरंच खूप बरं वाटतं अगं. आणि मगाशी बघितलंस ना जेवताना त्याने कशी तुझ्या घरच्यांची बाजू घेतली ते. तुला सांगू, माणूस असं तेव्हाच वागतो जेव्हा त्याला कुणाबद्दल तरी आपुलकी वाटते.